बदलते आव्हान म्हणजे काय की जसा बदलत आहे, जगामध्ये जे काही तंत्रज्ञान येत आहे त्याचा स्वीकार करून आपली पत्रकारिता समृद्ध केली. आपल्या अवतीभोवती तंत्रज्ञान आहेत, त्या तंत्रज्ञानाचा मेळ घालून आपण कसं समृद्ध होता येईल, नवीन काय शिकता येईल याचा प्रयोग करत अशी छोटे छोटे माहिती लोकांपर्यंत पोहोचवत होतो. तिथूनच हा डिजिटलचा जो माझा प्रवास होता ते सुरुवात झाली. 20 वर्षाची पत्रकारिता केल्यानंतर असं वाटलं मला की याचा एक मी चांगला बिझनेस करतो. बिझनेस म्हणजे काय की लोकांना आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहणे फार मी त्या डिजिटल मीडियामधला एक बिझनेस तयार करून स्वतः आणि काही लोकांना मी रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. नमस्कार, मी अश्लेषा आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करते. खरं तर आज आपला पॉडकास्टचा विषय आहे की पत्रकारिता, डिजिटल मीडिया आणि पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये येणारे AI मुळे आव्हानं. तर याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत देवनाथ गंडाटे, ज्यांना मागील 20 वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव आहे आणि मागील 5 ते 6 वर्षापासून त्यांनी डिजिटल मीडियामध्ये पदार्पण केलं आहे. चला तर आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया की पत्रकारिता, डिजिटल मीडिया आणि AI या तिघांचं मिश्रण करून येणाऱ्या तरुण पिढीला त्यांचा काय फायदा होऊ शकतो किंवा येणाऱ्या तरुण पिढीला या सगळ्याच्या माध्यमातून रोजगार कसं मिळू शकतं. नमस्कार सर. नमस्कार. सर, मागील 20 वर्षापासून तुम्ही पत्रकारितेत काम करत आहात आणि मागच्या 5 वर्षापासून तुम्ही डिजिटल मीडियामध्ये एक अभ्यासक म्हणून किंवा त्याला एक बिझनेसचं स्वरूप दिलं आहे. तर काय तुम्हाला वाटलं की डिजिटल मीडियामध्ये आपण एक बिझनेस करून चांगलं अर्निंग करू शकतो? पत्रकारितेत येताना असं एक ठरवून आलेलं नव्हतं, पण एक आवड आहे लिहिण्याची होती म्हणून पत्रकारिता स्वीकारली आणि चांगल्या चांगल्या वृत्तपत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि हे वृत्तपत्रात काम करत असताना बदलते आव्हान स्वीकारले पाहिजेत हे आमच्या वरिष्ठांनी नेहमी सांगितलं होतं. बदलते आव्हान म्हणजे काय की जसा बदलत आहे, जगामध्ये जे काही तंत्रज्ञान येत आहे त्याचा स्वीकार करून आपली पत्रकारिता समृद्ध केली. पण आम्ही ज्यावेळेस पत्रकारितेत आलो त्यावेळेस कम्प्युटर आलेला होता, इंटरनेट आलेला होता आणि त्यावेळेस थोड्याफार प्रमाणात ईमेलसुद्धा वापरण्याची सुरुवात झालेली होती. तेव्हा सोशल मीडिया हा प्रकार नव्हता. एक प्रकार होता तो ऑर्कुट नावाचा. त्यावर आम्ही स्वतःचे अकाउंट बनवले आणि ज्यांच्याशी परिचय नाही अशा लोकांशी संवाद साधणे किंवा त्यांच्याशी चॅट करण्याची एक सुरुवात झालेली होती. पण भविष्यामध्ये ऑर्कुट सारखा जो प्रकार आलेला होता तो मागे पडून भविष्यात काहीतरी वेगळा प्रकार येतील, म्हणजे 1 to 1 चर्चा करता येईल, एकामेकांच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलता येईल असं कधीही वाटलं नव्हतं. पण ते 20 वर्षामध्ये ह्या संपूर्ण क्रांती तंत्रज्ञानानं बदलवून टाकलेल्या आहेत. विषय आहे की पत्रकारितेमध्ये काय बदल झालेत आपल्या, किंवा मी पत्रकारिता सोडून मूळ पत्रकारितेतला एक चांगली नोकरी सोडून स्वतःच्या डिजिटल मीडियाकडे कसा वळलो. तर विषय असा आहे की पत्रकारिता करत असताना आपल्याला एक पगार मिळतो, मानधन मिळतो, काही अडचणी असतात, आव्हाने असतात आणि ही आव्हाने जेव्हा आपण पेलतो तेव्हा आपला अभ्यासही होत असतो. म्हणजे नोकरी करता करता अर्निंगही होते, परंतु नवीन काहीतरी शिकत राहिलं पाहिजेत ह्या दृष्टिकोन होता. आणि मी नोकरी करत असतानाच नवीन प्रयोग करणे हा माझा एक चांगला छंद होता, ज्याच्यामध्ये मी स्वतः पेज डिझाईन केलेले आहेत, म्हणजे लेआउट्स म्हणतो आपण त्याला. याशिवाय मी फोटोग्राफी केलेली आहे, स्वतः आर्टिकल लिहिलेले आहेत, बातम्या लिहिलेल्या आहेत. आता एवढेच नाही तर कम्प्युटरचं ज्ञानसुद्धा घेतलं मी. म्हणजे मला जे काही आपल्या अवतीभोवती तंत्रज्ञान आहेत त्या तंत्रज्ञानाचा मेळ घालून आपण कसं समृद्ध होता येईल, नवीन काय शिकता येईल याचा प्रयोग करत गेलो. आणि डिजिटल मीडिया येण्याचं असं कारण झालं की हे सगळं असताना मला खूप वेगवेगळे प्रयोग करण्याची जी आवड होती त्याच प्रयोगातून हा डिजिटल मीडियाचं हे केलेलं आहे. माझ्यानंतर लक्षात आलं की भविष्य डिजिटल मीडियामध्ये आहे आणि लोकांची गरज डिजिटल मीडिया आहे. जिथे वृत्तपत्र पोहोचत नाहीत त्या ठिकाणी डिजिटल मीडिया पोहोचतो आहे. कारण की ज्या गावामध्ये रस्ते नाहीत त्या गावात इंटरनेट पोहोचला, तर मग इंटरनेट ज्या गावात पोहोचलेलं आहे त्या गावामध्ये डिजिटल मीडिया पोहोचत आहेत. म्हणजे माझी बातमी ही आजची घडलेली घटना जी उद्या पोहोचत होती, काही गावात तर संध्याकाळी पोहोचायची, म्हणजे जवळपास 24 ते 48 तास लेट बातम्या जायच्या किंवा विषय माहिती जायची. पण डिजिटल मीडियामुळे काय झालं, घडलेली घटना तासाभरात, अवघ्या काही सेकंदात, मिनिटात ही लोकांपर्यंत पोहोचू लागली. माझ्या लक्षात आलं, म्हणून मी एक ब्लॉग तयार केला होता त्यावेळेस आणि त्या ब्लॉगच्या माध्यमातून त्या बातम्या मी सुद्धा शेअर करायचो. असं नाही की आज घटना घडली तर उद्या द्यायची.
मी स्वतःचा एक प्लॅटफॉर्म तयार केला ब्लॉग नावाचं, आणि एक ब्लॉगर म्हणून मी ते सुरुवात केली, न्यूज ब्लॉगर म्हणून. आणि ते करत असताना माझ्या एक चांगलं लक्षात आलं की पुढे काहीतरी भविष्य आहे. SMS सर्व्हिस सुद्धा केली होती. एक फ्री टूल्स काही होते गुगलवर, त्याचा वापर करून काही SMS सर्व्हिस, म्हणजे दिवसभरात 1000 लोकांना मेसेज पाठवायचे आणि आजची घडलेली घटने एका लाईनमध्ये पाठवायची. म्हणजे अपघातात 2 ठार, समजा भूकंप झाला असेल तर लातूर परिसरामध्ये भूकंपाचे धक्के, सौम्य काही घरांना भेगा पडल्या, अशी छोटे छोटे माहिती लोकांपर्यंत पोहोचवत होतो. तिथूनच हा डिजिटलचा जो माझा प्रवास होता ते सुरुवात झाली. 20 वर्षाचे पत्रकारिता केल्यानंतर असं वाटलं मला की याचा एक मी चांगला बिझनेस करू शकतो. बिझनेस म्हणजे काय, की लोकांना आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहणे फार महत्त्वाचे आहे. पण काही लोक असे असतात, जसे राजकीय व्यक्ती आहेत, सामाजिक लोक आहेत, काही कंपनीज आहेत, अशा लोकांना त्यांना त्यांचं हँडल करणं सोयीचं नसतंय. तर ते कोणातरी दुसऱ्या तज्ज्ञ व्यक्तीच्या किंवा ज्यांना अनुभव आहे अशा लोकांच्या शोधत असतात. मलाही काही लोक विचारत होती की तुम्ही करू शकता का, पण आपण नोकरी करत असताना हे बाकीचे कामं करणं ते शक्य होत नव्हतं पूर्णवेळ नोकरीमुळे. मग माझा विचार असा झाला की मला जर भविष्यामध्ये नोकरीपेक्षा या बिझनेसमधल्या जर काही संधी असतील त्याचा मी स्वीकार केला पाहिजेत. म्हणून मी पहिल्यांदा माझी छोटीशी एक फर्म सुरू केली, आणि तो काळ होता कोरोनाचा. कोरोनाच्या काळामध्ये एक नवीन बिझनेस तयार केला डिजिटल मीडियामधला. त्याच्यामध्ये वेब डेव्हलपमेंटचं काम आहे, कंटेंट रायटिंग आहे, सोशल मीडियाचे काही पोस्टर्स बनवून देणे आहे, हॅशटॅग लावणे, कॅप्शन बनवून देणे, ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात केलीत. आणि अशा पद्धतीनं मी त्या डिजिटल मीडियामधला एक बिझनेस तयार करून स्वतः आणि काही लोकांना मी रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. जसं की तुम्ही आता सांगितलं की 20 वर्ष तुम्ही पत्रकारितेमध्ये काम केलं, एवढ्या चांगल्या पोस्टवरची नोकरी तुम्ही सोडली. तर तेव्हाची पत्रकारिता बघता आणि आता भले तुम्ही डिजिटलमध्ये काम करता, पण इथे राहून पण तुम्ही पत्रकारिता बघता, तर दोघांमध्ये तेव्हाची पत्रकारिता आणि आजकालची पत्रकारितेमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? एक मुळात असा विषय आहे की वृत्तपत्र हा विश्वासार्ह आहे आणि डिजिटल मीडिया हा अविश्वासार्ह वाटतो. हा. आणि आहे पण, कारण यासाठी की डिजिटल मीडिया ज्या वेळेसपासून आला तेव्हापासून घरोघरी पत्रकार तयार झालेत, माहितीचे स्रोत तयार झालेत. मुळात पत्रकार म्हणजे कोण ही एक व्याख्या करावी लागते. आता वृत्तपत्रात काम करत असताना आणि डिजिटल मीडियामध्ये आल्यानंतर असं लक्षात आलं की फेक न्यूज खूप वाढलेले आहेत. हे एक देखील आव्हानच होतं. परंतु वृत्तपत्राचं काही मर्यादा होत्या. म्हणजे वृत्तपत्रामध्ये रिस्पॉन्स जनरेट नाही करता येत. जसं मी आर्टिकल लिहिलं असेल, माझी बातमी असेल, तर काय व्हायचं की बातमीमध्ये आमचे काही मोबाईल नंबर नसायचे किंवा आमचा मेल आय डी नसायचा. फक्त आमचं एक नाव असायचं, ज्याला आम्ही बायलाईन म्हटलं जातं. म्हणजे ती क्रेडिट लाईन असते की ही बातमी या व्यक्तीने लिहिलेली आहे. आणि प्रत्येक बातमीला काही नाव नसतं, म्हणजे प्रत्येक बातमीला आपल्याला काही क्रेडिट मिळत नाही. काही अशा बातम्या असतात ज्या आपण शोधून आणलेल्या असतात, पण त्याला रिस्पॉन्स नसतो. रिस्पॉन्स म्हणजे कसं, रिस्पॉन्स येतो पण कसं, मग पत्राद्वारे, वाचकांची जी पत्रे येतात त्या माध्यमातून यायचं. नंतरच्या फोनच्या काळामध्ये एखाद्याला माहीत असेल की याचा मोबाईल नंबर, किंवा वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये फोन यायचे आणि ही बातमी तुमची खूप छान झाली किंवा त्यात चुका असतील त्या सुद्धा कळवायचे लोक. परंतु डिजिटल मीडियामधल्या पत्रकारितेमध्ये क्विक रिस्पॉन्स आहे. म्हणजे एखादी बातमी मी समजा डिजिटल मीडियामध्ये व्हायरल झाली असेल तर त्याला कमेंट बॉक्समध्ये क्विक रिस्पॉन्स देता येतो, म्हणजे त्याचं मत त्याला मांडता येतो वाचकाला. वृत्तपत्राचं लेट कार्यक्रम आहे, परंतु वृत्तपत्र तेवढाच विश्वासार्ह राहिलेला आहे. आता वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियामधला थोडा फरक एवढा आहे की वृत्तपत्र आजची बातमी उद्या देते, म्हणून वृत्तपत्रासमोर आव्हाने आहेत. डिजिटल मीडियामध्ये जेवढे आव्हाने आहेत तेवढीच वृत्तपत्राला देखील आहेत. कारण की वृत्तपत्र दुसऱ्या दिवशी जातो, त्याच्या आधीच लोकांना बातमी कळलेली असते. म्हणूनच वृत्तपत्राचा दिवसेंदिवसचा जो खप आहे तो कमी होत गेला. असं असताना देखील वाचन कमी झालेलं नाही मला वाटत नाही, कारण यासाठी की तरुण पिढी वाचते, तरुण पिढी अजूनही वाचत आहे, फक्त ती कागदावर नाही तर ती आपल्या मोबाईलवर वाचत आहे. त्याच्याकडे जे काही गॅजेट्स असतील त्याच्या माध्यमातून तो वाचत असतो. पण हे वाचत असताना त्याला लॉंग कंटेंट आवडत नाहीत, शॉर्ट कंटेंट हवा असतो. कारण की तरुणांना बाकी वेळेत, म्हणजे कमी वेळात जास्त त्यांच्याही अभ्यासाचा सगळा ओझा असतो. तर त्या ओझ्याच्या तुलनेमध्ये वृत्तपत्र वाचन फार कमी झालेलं आहे. आणि आजची जी पत्रकारिता आहे डिजिटलच्या माध्यमातून जी जात आहे, त्या डिजिटल माध्यमांना फक्त समाजामध्ये तेढ होणार नाही, फेक न्यूज जाणार नाहीत, अशा अनावश्यक गोष्टीचं व्हायरल होणार नाहीत. काही कंटेंट असा आहे की जी
काही जे प्लॅटफॉर्म्स आहेत, गुगल असेल किंवा यूट्यूब असेल, यांनी काही धोरणं ठरवून दिलेली आहेत. त्या धोरणांचा उल्लंघन होणार नाहीत याची सुद्धा काळजी घेणे फार महत्त्वाचं आहे. जसं की तुम्ही आता सांगितलं की डिजिटल मीडियामुळे पत्रकारितेत जे काही आव्हान आले आहेत किंवा वृत्तपत्र म्हटलं की आजची झालेली घटना आपल्याला उद्या कळते, पण डिजिटलमध्ये ती तात्काळ तेव्हाच्या तेव्हा कळतं. तर डिजिटल मीडिया, सोशल मीडियाचा वापर करून तरुण पिढी जी आहे, तरुण पिढीला या पत्रकारितेमध्ये कशा संधी उपलब्ध राहू शकतात? पत्रकारितेमध्ये भरपूर संधी आहेत, कारण की डिजिटल क्रिएटर हा जो विषय आहे त्याच्यामध्ये भरपूर संधी आहेत. वृत्तपत्र देखील आज, जरी ते वृत्तपत्र असले तरी त्यांचे सगळ्यांचे बातम्या, त्यांचं प्लॅटफॉर्म्स सोशल मीडियावर कार्यरत आहेत. त्यांना देखील आपली बातमी पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा लागत आहे. पण हे करत असताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत वृत्तपत्र ऑनलाईन पद्धतीने पोहोचवण्यासाठी चांगल्या क्रिएटरची गरज आहे, अनुभवित मुलांची गरज असते. म्हणजे काय की योग्य कॅप्शन देणं, योग्य हॅशटॅग तयार करणं, चांगलं कीवर्डची निवड करणं, हे कोण करू शकते? ज्यांना डिजिटल मीडियाचा अभ्यास आहे तोच करू शकतो. जरी तुम्ही चांगली बातमी लिहिली असाल आणि चांगलं एक क्रिएशन तयार केलं असेल किंवा व्हिडिओ चांगला बनवला असाल, तरी देखील तो सोशल मीडियावर चांगला व्हायरल होण्यासाठी, त्याची चांगली व्याप्ती वाढवण्यासाठी तुम्हाला डिजिटल क्रिएटर म्हणून चांगलं काहीतरी करता आलं पाहिजे. तर हे संधी आहे. आणि नोकरीच्या संधीमध्ये जर आपण विचार केला तर याच्यामध्ये सोशल मीडिया क्रिएटर म्हणून किंवा डिजिटल मीडियाचं एक क्रिएटर म्हणून अनेक संधी असतात. आज तुम्ही बघू शकता की बहुतांश लोक, पॉलिटिशियन लोक आता 100% लोक त्यांचं सोशल मीडिया आहेत. 100% सोशल मीडिया असलेल्या पॉलिटिशियनला स्वतः काही हँडल करायला वेळ नाही. त्याच्यामुळे होतं काय की त्यांना कोणतरी पाहिजे असते. पण कोण पाहिजे असतात? ज्यांना भाषेचं ज्ञान आहे, ज्यांना लिहिता येतं, ज्यांना टेक्निकल कळतं, अशा मुलांना चांगल्या संधी असतात. म्हणजे तुम्ही डिजिटल PR, पब्लिक रिलेशन मध्ये सुद्धा जाऊ शकता. अनेक डिजिटल साठी ज्या कंपन्या आहेत, म्हणजे चॅनल्स असतील, न्यूज चॅनल्स आहेत, त्यांचे सुद्धा छोटे छोटे त्यांचे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामध्ये सुद्धा अशा मुलांना करिअरच्या संधी मिळू शकतात. काही लोकांना घर बसल्या देखील काम करता येतं. डिजिटलनं काय केलं? कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा ऑफिसेस बंद पडले, कंपन्या बंद पडल्या, त्यावेळेस अनेक लोकांनी आपल्या घर बसल्या काम केलेलं आहे. आणि घर बसल्या जेव्हा काम करत होते तेव्हा त्यांना तो पगार मिळत होता, कारण की ऑफिसमध्येच गेलं पाहिजे अशी कुठलीही बंधनं असल्यामुळे त्या काळात अनेक लोकांनी आपल्या लॅपटॉप किंवा आपल्या साधनांचा वापर करून काम केलेलं आहे. फ्रीलान्स हा एक प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून डिजिटलच्या संधीमध्ये तुम्ही नोकरी करू शकता किंवा काम देखील करू शकता. म्हणजे कोणाचीही नोकरी स्वीकारण्याची गरज नाही. तुम्हाला ज्यांचे काम येतील त्यांचे तुम्ही काम करू शकता. उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर आज मोठ्या प्रमाणात चांगलं ट्रान्सलेशन करता येणं, भाषांतरण, अनुवादन करता येणं फार महत्त्वाचं आहे. पण आता काय होतं की अनेक जण गुगल ट्रान्सलेटचा वापर करतात, AI चा वापर करतात, परंतु ती भाषा जी आहे ही तांत्रिक भाषा असते. आणि या तांत्रिक भाषेमध्ये अनेकांना ती आपलीशी वाटत नाही, व्यावहारिक वाटत नाही, सामाजिक भाषा वाटत नाही. तर अशा ठिकाणी भाषांतरणाचे काम सुद्धा करण्यासाठी, म्हणजे अनेकांची पुस्तकं असतात मराठीत लिहिलेले, ती हिंदीत करायचे असतात, हिंदीतले इंग्रजीत करायचे असतात. म्हणजे अनुवादनाचं देखील आपण चांगलं काम घरबसल्या करू शकतो. एवढंच नाही तर अनेक लोक रील्स बनवून पाहिजे असतात अनेकांना. तर रील्स सुद्धा आपण घरबसल्या आपल्या लॅपटॉपवर, मोबाईलवर देखील बनवून देऊन फ्रीलान्स एक काम घेऊ शकता येते. त्याशिवाय सोशल मीडिया पोस्टर बनवायचे असतात. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा फक्त तुम्हाला डिजिटल क्रिएटर म्हणून एक शिकणं फार महत्त्वाचं आहे. शिकल्यानंतर तुम्हाला संधी खूप आहेत, त्या फक्त संधी स्वीकारता आल्या पाहिजेत. बस वापर करता आला पाहिजे डिजिटल वापर करता आला माध्यमांचा. पाहिजे व्यवस्थित. तो तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला संधी तुमच्या सोबत येतील. जसा तुम्ही आता विषय काढला की डिजिटल मीडिया सोबत AIचा वापर करून सुद्धा शिकता येतं किंवा काही इनोव्हेटिव्ह असं करता येतं. तर AIचा वापर करून पत्रकारितेत काय असं म्हणजे प्रभावीपणे करता येतं आणि त्याचा परिणाम पण काय असतो, म्हणजे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आपण म्हणतो ते काय असतं? AI आल्यापासून अनेकांच्या मनात एक भीती होती की AI काय काय करू शकेल. सुरुवातीला जेव्हा AI आला तेव्हा फक्त काही प्रोग्रामिंग मध्ये काम त्याचं होत होतं. जसं रोबोट आहे, रोबोटला एक कमांड दिली की आपण त्याला ऑर्डर दिला की तो एक काम करतो. तशा पद्धतीनंच जे AI
ज्याला आपण कंटेंट क्रिएशनच्या बाबतीमध्ये पत्रकारितेमध्ये एवढंच काम आहे समजा, असं गृहीत धरू आपण. नाही तर एआयचा संपूर्ण वेगवेगळ्याच ठिकाणी वापर होऊ शकतो. आपण जर पत्रकारचा विचार केला तर एआय लिहून देऊ शकतो तुम्हाला. म्हणजे जर आपल्याला बातमी लिहायची असेल तर ती लिहून देऊ शकतो. एखादी आर्टिकल तुम्हाला लिहून पाहिजे असेल तर तो लिहून देऊ शकतो. तुम्हाला कविता लिहून पाहिजे असेल तर ती लिहून देऊ शकते. आणि तुम्हाला समजा इमेज तयार करायची आहे, कल्पना चित्र बनवायचं असेल, ते सुद्धा तुम्हाला एआय देऊ शकते. म्हणजे काय की एआयचा फायदा आपण चांगल्या पद्धतीने पत्रकारितेत करू शकतो. अनेकदा काय होतं की आपला कॅमेरामॅन जो असतो पत्रकारितेमधला फोटो काढणारा, तो घटनास्थळावर कधी पोहोचू शकत नाही. समजा आपण असं गृहीत धरलं की आता घटना घडली आणि घटनेनंतरचे फोटो आपल्याला उपलब्ध होतील, पण घटना घडत असतानाचे चित्र कसं असेल याची जर आपल्याला कल्पना करायची असेल तर आपण एकतर 3Dच्या माध्यमातून जाऊ शकतो किंवा मग आपल्याला स्केच काढून जाऊ शकता येते. पण एआयच्या माध्यमातून तुम्ही जर तसं प्रॉम्प्ट व्यवस्थित दिलं तर तुम्हाला तसं कल्पनाचित्र तयार करू शकतात की अपघात कसा घडला असेल, किंवा तुम्हाला 3Dच्या माध्यमातून देखील ते मांडणी करू शकते. पत्रकारितेत आव्हाने कोणती आहेत एआयमुळं? आता काय होतं की फुकटचं लिहून अगर आपल्याला भेटलं समजा तर आपण काय करतो की त्याच्यावर अवलंबित होतो. आणि होतं काय, मग आपण आळस निर्माण होतो आपल्यामध्ये. आपल्याला चांगले लिहिण्याची जी सवय होते ते तुटायला लागते. म्हणजे काय, चांगलं लिहिणारा, चांगला लेखक हा एआयमुळे सुद्धा चुकीचं लिहिणारा किंवा चांगलं न लिहिणारा होऊ शकतो. एआय कडून फक्त आपल्याला काय घ्यायचं, कल्पना घ्यायच्या आहेत. एआयच्या माध्यमातून जसं मला एक समजा आर्टिकल लिहायचं तर मी आर्टिकलमध्ये कोणकोणते मुद्दे घेतले पाहिजेत हे ठीक आहे, पण तुम्ही सविस्तर पूर्ण जर एआय कडून जर लिहून घेतला आर्टिकल तर तो पाहिजे तसा चांगला होणार नाही. तो कितीही चांगला मोठा कंटेंटमध्ये लिहून दिला असेल तरी पण त्याच्या काही मर्यादा आहेत. मर्यादा अशा आहेत की माझ्या ज्या भावना आहेत ह्या मी स्वतःच लिहू शकतो, एआय नाही लिहू शकणार. एआय तुम्हाला फक्त एक ढाचा बनवून देणार, एक सेटअप कंटेंट तयार करून देणार, आणि त्या कंटेंटमध्ये भाषा जी असते ती टेक्निकल भाषा असते, तांत्रिक भाषा असते, त्याला व्यावहारिक भाषा नसते, आपल्या बोलीभाषेतले शब्द नसतात. आपण एखाद्या ठिकाणी जे शब्द वापरायला पाहिजेत, जे आपल्याला लवकर लोकांना स्पर्श होतील असे शब्द एआय नाही देऊ शकत. भविष्यात देईल, आपण त्याला नाकारू शकत नाही, परंतु सध्या तरी असं स्थिती आहे की एआयची जी भाषा आहे टेक्निकल लँग्वेज आहे. टेक्निकल लँग्वेजमध्ये आपण लिहिताना त्याचा सार घ्यायचा, त्यातले अनेक गोष्टी एडिट करून आपण वापरू शकतो. आणि आता जग फास्ट आहे, पटकन बातम्या द्यायच्या आहेत, लगेच काहीतरी करायचं आहे तर नक्कीच एआयचा वापर केला पाहिजेत. पण एआयचा वापर करत असताना स्वतः एडिट केला पाहिजेत. काही कंटेंटमधला तिथलं जे काही शब्द असतील ते वगळून आपले शब्द वापरले पाहिजेत. म्हणजे हा जो कंटेंट तयार होईल एआयच्या माध्यमातून तो कंटेंट आपला होईल आणि आपल्या वाचकांना देखील आपलासं वाटेल तो कंटेंट. दुसरं असं की याच्यामध्येच एक टेक्निकल फायदा असा झाला एआयमुळं, एआय तुम्हाला प्रोग्राम लँग्वेज लिहून देऊ शकते. म्हणजे वेब डेव्हलपमेंटच्या कामामध्ये, म्हणजे आता आमचा बिझनेस आहे, आम्हाला अनेकदा काही प्लगिंग्स किंवा आम्हाला कोडिंग्स तयार करावं लागतात किंवा आम्ही करून घेतो, तर त्या कोडिंग सुद्धा आम्हाला एआयच्या माध्यमातून उपलब्ध होतात. काही व्हिडिओ बनवायचे असतात किंवा चांगला पोस्टर आम्हाला करायचा असतो, याच्यासाठी हेडर म्हणा काहीतरी असं, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने आज एआय तयार करून देत आहे. अशा पद्धतीने चांगला उपयोग आहे. तुम्ही सर डिजिटल मीडियावर जे तुमचं पुस्तक देखील प्रकाशित केलं होतं त्याला पण खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रात. तर काय कल्पना होती आणि प्रतिसाद देताना किंवा पुस्तक लिहिताना काय होतं की का आपण पुस्तक लिहावं, किंवा याचा तरुणाईला किंवा जे लोक डिजिटल मीडियापासून त्यांना काही माहिती नाही, जे वंचित आहेत, त्यांना काय फायदा होऊ शकतो? कल्पना अशी होती की डिजिटल मीडियामधल्या किंवा सोशल मीडियामधल्या ज्या काही बारकावे आहेत त्यातली जी माहिती आहे हे संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये उपलब्ध असते, ऑनलाईनमध्ये, हिंदीमध्ये पण अनेक क्रिएटर्सनी लिहून त्याचा यूट्यूब बनवून त्याचा व्हिडिओ फॉर्मॅट अनेकांनी ब्लॉगिंगच्या माध्यमातून दिलेला आहे. माझी कल्पना अशी होती की आपण अशा प्रकारची माहिती ही पुस्तकाच्या स्वरूपात पण मराठीत द्यायची, कारण मराठीमध्ये फार माहिती त्यावेळेस उपलब्ध नव्हती ज्यावेळेस पुस्तक तयार केलं त्यावेळेस. आणि कल्पना अशी होती की आर्टिकल स्वरूपात नाही द्यायची. आर्टिकल म्हणजे काय की मला हे होतं की नवीन पिढीला मला द्यायचं असेल तर मी लॉंग कंटेंट देऊन काही उपयोग नाही, शॉर्ट कंटेंट फार महत्त्वाचं आहे. आणि तरुण मुलांना मला तो आकर्षित करायचं असेल पुस्तक नवीन पिढीला तर त्याच्यामध्ये कंटेंटसोबत आयकॉन, कारण काय होतं की जसं तुम्हाला एखादी गोष्टीचा आयकॉन दाखवला तर मी पटकन म्हणतो हा फेसबुक आहे, हा ट्विटर आहे, हा इन्स्टा आहे, हा व्हॉट्सअपचं चिन्ह आहे, आपण सहज ओळखतो.
कारण त्याच्यातल्या रंगसंगती, त्यातलं जे काही चिन्ह वापरलेले आहेत हे आपल्या डोळ्यात आता भरलेले आहेत. तर मी काय केलं की चिन्ह आणि त्याची माहिती, काय उपयोग करता येतो, अशी संपूर्ण माहिती पुस्तकभर दिली. थोड्याफार प्रमाणात लॉंग कंटेंट आहे की कसं करायचं, हाऊ टू, म्हणजे लोकांच्या मनात प्रश्न असतो, क्विक काही क्वेश्चन्स मनात निर्माण होतात, तर ते प्रश्न उदाहरणार्थ यूट्यूबच्या माध्यमातून कमाई कशी होते हा प्रश्न, त्याच्याखाली थोडक्यात माहिती की यूट्यूबच्या माध्यमातून अशी अशी कमाई होते, फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही चांगलं कसं रील्स तयार करून पैसे कमवू शकता असं माहिती. AI त्यावेळेस नुकताच आलेला होता, तर मी एआयचं एक प्रकरण टाकलं होतं की एआयमुळे तुम्हाला, एआय नेमकं काय हा टाकलं होतं, एआयच्या भविष्यातले फायदे वगैरे त्यावेळेस फार यायचे होते त्यावेळेस, त्यामुळे हा वापर कमी केला होता. पण एकूण पुस्तक छान मार्केट म्हणजे याच्यात गेला आणि महाराष्ट्रभरामध्ये जवळपास 800 ते 1000 कॉपीज 1-2 महिन्यात विकल्या. कमाई किती झाली हा विषय नाही, परंतु लोकांपर्यंत माझ्या भावना ज्या होत्या, मला जे वाटत होतं ते पोहोचलं आणि चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानिमित्तानंच मग बाहेर कार्यशाळेला जाता आलं, लोकांना भेटता आलं, लोकांचे प्रश्न समजून घेता आलेत, लोकांना काय काय अडचणी आहेत याच्यामधल्या हा लक्षात आलं. माझ्या लक्षात एक प्रकार आला आणखी एक, की लोकांना डिजिटल साक्षर करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी कार्यशाळा घेत गेलो काही ठिकाणी. डिजिटल साक्षरता म्हणजे काय, आपल्याला वाटतं की मला फेसबुक चालवता येतं, मला इंस्टावर रील टाकता येतं, माझे खूप फॉलोअर्स आहेत, म्हणजे तुम्ही डिजिटल साक्षर नाहीत. कधी कधी काय होतं की डिजिटल साक्षर जर नसले तुम्ही तर आजकाल फसवणूक होत आहे. तुम्हाला माहित असेल की डिजिटल अरेस्ट नावाचा एक प्रकार आलेला आहे. तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला फोन करून ते पैसे हे करतात, फेसबुकचे तुमचे अकाउंट्स हॅक केले जातात, किंवा मग विनाकारांचे फोटो, विनाकारांचे व्हिडिओ तुमच्या अकाउंटला म्हणजे हॅक करून वापरले जातात. ते याच्याबद्दल सिक्युरिटी, प्रायव्हसी सिक्युरिटी काय असते, सेटिंग कशी तुम्हाला हे करायची असते, असे सगळे विषय आपण डिजिटल साक्षरता या विषयामध्ये घेतले आणि लोकांना समजून सांगण्याचा चांगला एक प्रयत्न केलेला. तर तुम्ही आता सांगितलं की डिजिटल मीडियामुळे जे तुम्ही पुस्तक प्रकाशित केलं ज्याच्यामध्ये आयकॉन्स वापरून म्हणजे व्हिज्युअली पण तरुणाईला इंटरेस्ट करून किंवा आकर्षित करण्याचा जो प्रयत्न आहे, तर आजकाल तासनतास रील्स पाहण्यात, रील्स स्क्रोल करण्यामध्ये दिवस जातो, पण म्हणजे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पण आपण अर्निंग करू शकतो, याबद्दल कित्येकांना माहिती नसतं. तर तरुण पिढीला तुम्ही याबद्दल काय सांगाल? गेल्या अनेक वर्षांपासून ब्लॉगिंगच्या माध्यमातून अनेक जण कमवत असतात. तर जेव्हा अनेक क्रिएटर्स ब्लॉगिंग करायचे किंवा युट्यूबर म्हणून काम करायचे, तेव्हा मलाही प्रश्न पडला होता की पैसे कसे मिळतात. तर मी एक प्रयोग केला आणि एक स्वतःची एक वेबसाईट तयार केली आणि त्याच्यावर मी काही कंटेंट टाकत होतो, जसे आर्टिकल्स वगैरे, पण काही फार पैसे मिळत नव्हते. मग माझ्या लक्षात आलं की कसे पैसे कमवायचे असतात. पैसे कमवण्यासाठी 2 चांगले माध्यम आहेत, एक तर ब्लॉगिंग करणं, नाही तर यूट्यूबवर. इंस्टाच्या माध्यमातून, रीलच्या माध्यमातूनही तुम्हाला पैसे कमवता येतात. पण लोकांना काय पाहिजे हे तुम्हाला समजून घेता आलं पाहिजेत. म्हणजे तुमच्या अकाउंटवरून किंवा तुम्ही एक क्रिएटर म्हणून तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत. कोणी चांगलं मनोरंजन करत असेल, समजा कॉमेडी व्हिडिओ, त्याचे खूप बघतात. तुम्ही चांगली इन्फॉर्मेशन देत असाल, नॉलेजेबल, तर ती इन्फॉर्मेशन लोक स्वीकारतात. तर यूट्यूबमध्ये एक सिम्पल आहे की यूट्यूबमध्ये तुम्हाला 1000 सबस्क्रायबर, 4000 वॉचिंग टायमिंग, हा जर तुम्ही क्रायटेरिया पूर्ण केलात तर तुम्हाला जाहिराती सुरू होतात आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून पैसे मिळायला लागतात. लोकांचं म्हणणं असतं की एक व्हिडिओ टाकल्यानंतर 1000 रुपये मिळतात का, 10,000 मिळतात का. तर सिम्पल गणित आहे त्याचं की एखादा व्हिडिओ तुम्ही समजा त्याचा टाकला असेल, त्याचा CPC रेट चेक केला जातो. तर त्याच्यामध्ये होतं काय की तुमचा व्हिडिओ हा टाकल्यानंतर त्याला लोकांची किती डिमांड आहे या अनुषंगाने त्याचे रेट ठरतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला पैसे मिळत असतात. तर उदाहरण असं पकडू आपण की जर तुमचा एखादी व्हिडिओ यूट्यूबवर चांगलं पब्लिश झालेला आहे, त्याला खूप चांगले व्ह्यूज आले, 10,000 व्ह्यूज आले असे गृहीत धरा, तर 10,000 व्ह्यूज आले तर तुम्हाला साधारणतः $1 ते $2 इतकी कमाई होऊ शकते. तीच जर आपण ब्लॉगिंगमध्ये पकडली तर 1000 ते 2000 व्ह्यूज जर असेल तर तुम्हाला $1 ते $2 मिळतात. आता $1 म्हणजे तुम्हाला माहीतच आहे 80 ते 85 रुपये रेट असेल समजा, तर असे कमाई असते थोडक्यामध्ये. पण लाखात ज्यांचे व्ह्यूज येतात त्यांना चांगले पैसे मिळतात आणि पॉडकास्टच्या काय म्हणतो आपण, छोटे छोटे व्हिडिओ तयार करतात, रीलच्या माध्यमातून देखील, इंस्टावर देखील अशाच पद्धतीनं जितका व्ह्यूज चांगला असेल, ऑर्गॅनिक ट्रॉफिक चांगली आली असेल, लोकांनी त्याला उचलून धरलं असेल, तर तुमच्या व्हिडिओला पैसे मिळतात. त्याचे काही बाकीच्या सविस्तर गोष्टी असतात, त्या कशा करायच्या, काय करायच्या, त्याच्यासाठी काय काय. तर त्याच्यासाठी एकच आहे की तुम्हाला डिजिटल साक्षर होणे फार महत्त्वाचं आहे.
हॅशटॅग समजून घेणे फार महत्त्वाचं आहे, कीवर्ड फार महत्त्वाचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा टायटल फार महत्त्वाचा आहे. सस्पेन्स काय तुम्ही वेगळं दिलं, काय वेगळं तरी एक्साइटमेंट निर्माण केली असेल तुम्ही प्रेक्षकांच्या मनात, तर तुमचा व्हिडिओ उचलून धरला जातो. धन्यवाद सर, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती किंवा डिजिटल साक्षरतेबद्दल तरुण पिढीला आता जो म्हणजे डिजिटल मीडियामधनं अर्निंग कसं करायचं हा तरुण पिढीचा खूप महत्त्वाचा प्रश्न असतो, त्याबद्दल तुम्ही अगदी सविस्तर माहिती दिली. धन्यवाद सर, तुम्ही आजच्या पॉडकास्टसाठी तुमचा महत्त्वपूर्ण वेळ काढून आलात. धन्यवाद. धन्यवाद.